तुम्ही आम्हाला विनंती द्या. आमचे 4-5-6 जण महाराष्ट्रातले इतिहासकार असतील, महाराष्ट्रातले जाणकार लोक असतील, ते त्यांच्याशी एकदा चर्चा केली. त्यांना जर पटलं आणि ती सिनेमॅटिक लिबर्टी ओके असली आणि काही चुकीचं नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो. लेझिम बरोबर डान्स पण दाखवलेला आहे. हां, तोच माझं म्हणणं आहे. लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाही आहे. लेझिम खेळणं काय, कारण आपला तो सांस्कृतिक ठेवा आहे. पण त्याचबरोबर तो नृत्य म्हणण्यापेक्षा डान्स, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण डान्स म्हणतो, ते गाण्याच्या स्वरूपात डान्स म्हणतो. ते कितपत लोकांना पटेल हा प्रश्नचिन्ह, मग त्याच्यासाठी बसणं गरजेचं आहे, त्यांचे जे विचार विनिमय गरजेचं आहे. पण ओव्हरऑल त्यांनी मला जे एक हिंदवी स्वराज्याचं जो उद्दिष्ट आहे ते त्यांनी मला सांगितलं, त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही. पण तरी त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं, आमचे लोक इतिहासकार किंवा जे जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे. मी त्यांची वाट पाहायला लागलेलो आहे, ते आपल्याला बोलवतील. एकदा बोलणं झालं, एकदा चर्चा झाली की त्यांना आपण सांगितलं की बाबा एकदम छान आहे, तर उलटं चांगलं पिक्चर होईल. उलटं चांगलं नुसतं देशात नाही, जगात संभाजी महाराज पोचतील शिवाजी महाराजांच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच्यानंतर जर कोणी सांभाळलं असेल हिंदवी स्वराज्य ते छत्रपती संभाजी महाराज आहे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराबाई राणी साहेब. तो जो कालावधी त्यामध्ये दाखवलेला आहे ते संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक नंतरचा हा डान्स दाखवला आहे. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर 9 महिन्यातच असा डान्स करू शकतो. म्हणून याच्यावर मी काही स्टेटमेंट करणं हे उचित नाहीये. माझी त्यांना विनंती आजही आहे, लक्ष्मण उतेकरांनी पूर्ण त्यांची लाईफ म्हणण्याच्या पूर्ण ह्या 2-3 वर्ष त्या पिक्चरसाठी दिलेले आहेत. तो मराठी माणूस आहे आणि म्हणून त्याला शिवाजी महाराजांचं नेमकं हिंदवी स्वराज्य कसं स्थापन झालं त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या भावना सुद्धा मी त्या दिवशी बघितल्या आणि त्यांना मी हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात ज्याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो. अजूनही वेळ हातातनं गेलेली नाहीत. माझी त्यांना विनंती परत राहील, एका प्रश्नावर काहीतरी मी स्टेटमेंट करणं ते बरोबर दिसणार नाही. कारण का चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाही आहे. म्हणून त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. उलटं आणि काही चांगलं त्याच्यात दुरुस्त करता येत असेल तर त्यांनी आम्हाला लवकरच्या लवकर सगळे आमच्या इतिहासकार असतील किंवा जाणकार लोक असतील, त्या विषयाचे माहितीगार असतील, हे नाव बोलवावं आणि मग त्यांना आम्ही दुरुस्ती सांगू, जेणेकरून हा पिक्चर चांगलं म्हणजे जे ते अपेक्षा करतात त्याच्या दुप्पट पट्टीने तो पूर्ण जगात पोचायला पाहिजे. लक्ष्मण उतेकरांची माझी पहिल्या दिवशी जेव्हा मला एक आठवड्याच्या अगोदर त्यांनी मला स्क्रिप्ट दाखवली होती किंवा त्यांनी मला थोडं सांगितलं होतं, त्यांना मी तेच सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करता, हे चांगली बाब आहे, तुमचं कौतुक आहे, तुम्ही धाडस करायला लागले, संभाजी महाराजांच्यावर पिक्चर काढायला लागले. पण हे करत असताना सुद्धा तुम्ही जाणकार लोक, इतिहासकार लोकांना हे दाखवावं अशी मी त्यांना विनंती केली. मी त्यांची वाट पाहत आहे. अजून त्यांच्याकडे काय रिपोर्ट, माझ्याकडनं काय रिस्पॉन्स त्यांच्याकडे आलेला नाही. निमित्तानं वाद निर्माण होताना पाहायला पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन आहे ते केलं जाते. या सगळ्यावरती आता कशा पद्धतीने माझी विनंती राहणार आहे डिरेक्टरना आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या सिस्टमला की इतिहासकार आणि जाणकार लोकांना एकत्र आणावं. एक तर संभाजी महाराजांच्यावर तुम्ही पिक्चर काढताय हे धाडस आहे आणि ते धाडस कुठं उलटं सुलटं जाऊ नये म्हणून त्यांना सहकार्य करण्याची आमची सर्वांची भूमिका आहे. म्हणून एकदा तुमच्याने आमची भेट व्हावी. एकदा जशी पहिली त्यांनी माझी भेट घेतली आणि माझं हेच त्यांना म्हणणं होतं की लक्ष्मणराव तुम्ही एकदा मीटिंग लावा, एक जाणकार लोकांना आणि सगळ्या इतिहासकारांची एकदा एक संवाद साधूया, जेणेकरून काय थोड्या असे काही गोष्टी असतील तर आपण दुरुस्त करू. आमचा हेतू एकच आहे की ज्या हेतू तुमचा आहे की संभाजी महाराज हे जगभर पोहोचायला पाहिजे आणि तोच आमचा हेतू आहे. सिनेमॅटिक लिबर्टी कुठंपर्यंत न्यायची तेवढं आपण एक लाईन ड्रॉ करू, एवढाच विषय. मात्र त्यांना ऍडमिट केलेलं असताना हे सगळं प्रकरण निकाली काढण्यासाठी त्यांचा खून होईल अशी खून होईल नाही असं कोणी करू नये. म्हणजे शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत सगळ्यांना आपला अधिकार असतो की न्यायालयात जाणं. आणि म्हणून जे तृप्ती देसाईंनी काहीतरी स्टेटमेंट केलं आणि वातावरण परत गढूळ करणं हे काय बरोबर नाही. मला वाटते पोलीस त्याची खबरदारी घ्यायला लागले आहेत. पोलिसांची जबाबदारी आहे आणि अशी काहीतरी स्टेटमेंट्स करणं आणि वातावरण परत सगळं गढूळ करणं हे तृप्ती देसाईंनी करू नये असं माझं. नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनमधली पहिलीच बातमी आपण पाहतोय. पालकांनो, तुमचा पाल्य FIT मध्ये इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला जातो का? तर असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. FIT JEE इन्स्टिट्यूटनं विद्यार्थ्यांना गंडा घातल्याचं समोर आलंय. ठाण्यात 80 विद्यार्थ्यांकडून तब्बल 3.20 कोटी रुपये फी वसूल केली असता आणि आता क्लासेस त्यांनी बंद केलेले आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी फी करण्याबाबत FIT JEE इन्स्टिट्यूटकडे विचारलं असता त्यांना
धमकावल्याचा आरोप सुद्धा पालकांनी केलाय। या प्रकरणी आता इन्स्टिट्यूटच्या मुख्य संचालकांसह ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि इतरांविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। तर थेट जाऊया ठाण्यात, ज्या ठिकाणी FIIT JEE इन्स्टिट्यूट बंद पडली आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विकास काटे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। ठाण्यातल्या एका नामांकित क्लासेसने विद्यार्थ्यांचे पैसे बुडवल्याची घटना आता घडलेली आहे। आपण बघू शकतो ठाण्यातील बाजारपेठ परिसरामध्ये हा जो काही उंच ते उंच जी इमारत दिसते, या मॉलमध्ये FIIT JEE नावाची जी काही संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून 80हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे। 3.5 करोडहून अधिक रुपये घेऊन ही जे काही क्लास आहे, हा क्लास पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। या क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फी घेतली गेली होती, परंतु इंजिनिअरिंगमुळे कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही किंवा मग इंजिनिअरिंगमुळे जे काही शिक्षक आहेत ते मिळत नाहीत किंवा मग विद्यार्थ्यांचं देखील भलं होत नाही असं सांगून एका नामांकित संस्थेने आपले क्लासेस आहेत ते का बंद केले। त्यामुळं 80हून अधिक जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती बेकारीची आता कुऱ्हाड पसरलेली आहे। त्यांचे जे स्टुडंट आहेत किंवा मग त्यांचे पालक आहेत त्यांनी देखील या संदर्भात ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता। 3.5 कोटीहून अधिक जे काही पैसे घेऊन ही काही संस्था पळून गेलेली आहे त्यांचा शोध मात्र आता ठाणे पोलीस घेत आहेत। विकास काटे, साम TV न्यूज, ठाणे। आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचा आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्यपीठ म्हणून ओळख असणाऱ्या त्र्यंबकेश्वर महादेवाचं ते दर्शन घेतील। या दौऱ्यावेळी नाराज छगन भुजबळ अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे, त्यामुळे राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत। गृहमंत्री अमित शहा यांचा आज नाशिक दौरा आहे। या नाशिक दौऱ्यात एकनाथ शिंदेही शहांबरोबर असणार आहेत। या दौऱ्यात नाशिक रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, अमित शहांबरोबर पालकमंत्रीपदाबाबत चर्चा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिक दौरा आटोपता घेतलाय। 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आजच मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येते। काल राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले होते। काही स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे मुंबईकडे रवाना होणार आहेत। कोकणातील रत्नागिरीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी आज शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। प्रदीप साळवी यांच्याबरोबर आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। यासोबतच मध्यवर्ती कारागृहाचंही स्थानांतरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। नागपूर शहर आणि जिल्ह्यातील विविध विकास योजनांवर बावनकुळेंनी प्रकाश टाकलाय। महसूल प्रशासनाचे कामकाज आणि गतीने व्हावी यासाठी राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यात 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्यात येणार आहेत। त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या आहेत। शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात भाजपाला पाठिंबा देणार या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार बच्चू कडू ठाम आहेत। पूर्ण पिक्चर बाकी आहे, हळूहळू चित्र दिसेल तुम्हाला, असं सूचक विधान त्यांनी केलंय। शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना खडे बोल सुनावलेत। आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत बेईमान बादशाह म्हणून उल्लेख केलाय। यावर आता तटकरे काय उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोनसाखळी चोरांच्या लवकरच मुसक्या आवळा असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहेत। 2 दिवसांपूर्वी कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र आणि सोन्याची चैन हिसकावून नेण्याचे व्हिडिओ समोर आले होते। त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन कामकाजाचा आढावा घेतलाय।
गुलियन बॅरी सिंड्रोमचा पुण्यात धोका वाढताना दिसतोय. यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दुर्मिळ आजार असला तरीही धोकादायक आजार नाहीये. दूषित पाण्यामुळे आजार होऊ शकतो, त्यामुळे पाणी गरम करून पिणं आणि उघड्यावरचं अन्न न खाणं असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोमची बाधा जीवाणू आणि विषाणूंमुळे झाल्याचं उघड झालंय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत हे समोर आलंय. दूषित अन्न आणि पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरत असल्याचंही उघड झालंय. पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही या आजाराची लक्षणं आहेत. पुण्यात सध्या गुइलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान पाहायला मिळतंय. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या गुरुवारी 67 वर पोहोचली आहे. ही संख्या बुधवारी 59 इतकी होती. त्यामध्ये एकाच दिवसात 8 रुग्णांची भर पडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना ऐतिहासिक निकाल दिलाय. आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असे निर्देश न्यायालयाने दिलेत. तसेच पहिल्यांदा समज द्या, तरी आवाज कमी झाला नाही तर दुसऱ्यांदा स्पीकर जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. मोबाईल फोनच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवरून भाड्यांबाबत भेदभाव करणाऱ्या प्रमुख ओला आणि उबरला आता सरकारने नोटीस बजावली आहे. एकाच गंतव्यस्थानावर जाण्यासाठी ग्राहकांच्या अँड्रॉइड आणि ॲपल मोबाईलवर वेगवेगळं भाडं आकारणीवरून ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं कॅब सेवा देणाऱ्या ओला आणि उबरला नोटीस पाठवली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाबरोबरच ओढे, नाले अशा विविध स्रोतातून पाणीसाठा जमा होता. त्यामुळे या पाण्यामध्ये विविध प्रकारच्या बॅक्टेरियाचं प्रमाण अधिक असल्याचं पर्वती जलकेंद्राच्या केमिस्टच्या अहवालातून समोर आलंय. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालाय. येत्या मार्च महिन्यात या कामाला सुरुवात केली जाणार आहे. रुंदीकरणात अडथळा करणाऱ्या 56 बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्णय पालिकेने घेतलाय. लवकरच या बांधकामांना नोटीस बजावण्यात येणार आहे. राज्यातील प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस काल मंजुरी मिळाली आहे. यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे. मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाहीये. वानगाव आणि डहाणू रोड स्थानकादरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 1 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी 10:30 ते 11:30 आणि रविवारी सकाळी 9:50 ते 10:50 या कालावधीत अप आणि डाऊन लाईनवरील काही मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. सिडकोकडून नवी मुंबईत तब्बल 26,000 स्वस्तातील घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी सिडकोकडून अर्ज नोंदणीचं आवाहन करण्यात आलं असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या पार्श्वभूमीवर आता सिडकोनं अर्ज करण्याची मुदत 25 जानेवारीपर्यंत केली आहे. मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. गोरेगाव पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राम मंदिर स्टेशनजवळ एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर निर्दयीपणे हल्ला केल्याची घटना समोर येते. तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला करून तिला जखमी अवस्थेत सोडून हल्लेखोरानं पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन झाड. सचिन, काय सांगाल की राम मंदिर स्टेशनजवळ अशी धक्कादायक घटना घडलेली आहे, काय अधिकची माहिती? वायवळ नावाच्या एका 32 वर्षीय रिक्षा चालकाला अटक केलेली आहे. त्याने परवा या तरुणीवरती बलात्कार केला होता. वसईमध्ये हा बलात्काराची घटना घडली होती. मात्र त्यानंतर तरुणी होती ती गोरेगावला आली आणि ते आपल्या आई वडिलांना जर समजलं की रिक्षा चालकाने आपल्यावरती असं कृत्य केलंय तर आई वडील आपल्याला ओरडतील. या भीतीने तिने स्वतःच ब्लेड आणि खडे हे आपल्या गुप्तांगात टाकल्याची खुलासा हा पोलिसांसमोर केलेला आहे. आता सध्या मुलीला केईएम रुग्णालयात भरती करण्यात आलं असून ब्लेड आणि खडे आहेत ते काढण्यात आलेले आहेत. तरुणीची परिस्थिती आता स्थिर असल्याचं सांगितलं जाते. मात्र जो आरोपी नराधम रिक्षा चालक होता त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे. सचिन, तर या प्रकरणी आता पोलिसांकडून पुढे काय कारवाई करण्यात येते?
पोलिसांनी या तरुणीच्या जबाबावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सोर्सेसच्या आधारावर पोलिसांनी एका 32 वर्षीय राजरतन वायवळ नावाच्या रिक्षा चालकाला खैरपाडा वाळू येथून अटक केलेली आहे. या रिक्षा चालकाने तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तो तिला वसई येथील बीचवरती घेऊन गेला होता आणि तिथे त्याने जबरदस्ती या तरुणीवरती बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे आणि आपण बघतोय की रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे. जी धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीबद्दल. तर पोलिसांकडून या अज्ञात रिक्षा चालकाचा तपास सुरू आहे आणि मुंबईत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून ब्लेडनं हल्ला करण्याची बातमी समोर येते. मुंबईत राम मंदिर स्टेशन जवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. सिझेरियन ब्लेड आणि दगडानं गुप्तांगावर हल्ला करण्यात आलाय आणि पोलिसांकडून या रिक्षा चालकाचा शोध सुद्धा सुरू आहे. राम मंदिर स्टेशन जवळ ही धक्कादायक घटना घडलेली आहे. मुंबईत तरुणीवर अत्याचार आणि हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते. राम मंदिर स्टेशन जवळ ही घटना घडलेली आहे. कांदिवलीतही एका अल्पवयीन 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. मित्रांनीच या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते. बलात्कार करतानाच चित्रीकरण देखील केल्याचा आरोप करण्यात येतोय. कांदिवली येथील धक्कादायक घटना समोर येते. तिघा मित्रांविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झालेला आहे. बलात्कार, सामूहिक बलात्कार, बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर कांदिवलीतली सुद्धा बातमी समोर येते. 17 वर्षीय मैत्रिणीवर 3 मित्रांकडूनच बलात्कार करण्यात आलेला आहे आणि याचा व्हिडिओचं चित्रीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची बातमी कांदिवलीत घडली आहे. वर्ध्यात भर रस्त्यात तरुणीला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटरसायकलच्या वादातून पती पत्नीकडून तरुणीला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तर वर्ध्यातली आपण ही दृश्य पाहतोय. भर रस्त्यात तरुणीला बेदम मारहाण करतानाची ही दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय. याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. दुचाकीच्या वादातून ही मारहाण करण्यात आलेली आहे. वर्ध्यामध्ये भर रस्त्यात तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आणि ह्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन व्यास. तर चेतन, काय सांगाल की वर्ध्यात भर दिवसा या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे, काय नेमकी घटना तिथे घडली? हो, नक्कीच. हा जो व्हिडिओ आहे सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला आहे. वर्धेच्या रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गतली ही घटना आहे. तरुणीचा एका मुलासोबत एका दिवसापूर्वी दुचाकीवरून वाद झाला होता. या तरुणी आणि त्या मुलाचा वाद सुरू होता आणि त्याच दरम्यान हे जे सुरक्षा रक्षक आहे हिंदू विश्वविद्यालयाचे ते जात होते कारने आणि ते कारने जाताना त्यांनी मधात हस्तक्षेप केला आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर थेट मारहाणीत झालं. यानंतर त्या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनाही माहिती मिळाली. रामनगर पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालावरून वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले होते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने या तरुणीला आरोपींना जामीन दिला. जामीन सुटल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली. पण या घटनेमध्ये त्या जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वर्धा शहरात रोष निर्माण झालेला आहे. नागरिकांकडून पोलिसांनी तपासात काही दिरंगाई केल्याचाही आरोप करण्यात येतोय. मात्र पोलिसांनी पूर्ण तपास केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. तर तरुणी दुसरीकडे मला न्याय मिळावा अशी मागणी सुद्धा करत आहे. जी धन्यवाद चेतन दिलेल्या या माहितीबद्दल. तर राज्यभरातल्या इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. बाप स्वतःच्या मुलीवर बलात्कार कसा करेल असा प्रश्न विचारत बलात्काराच्या आरोपातून वडिलांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध केल्यानं मुलीने वडिलांवर कट रचून आरोप केल्याची शक्यता नाकारता येत नाही असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलंय. अंबरनाथमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. उल्हासनगरात वीज बिल थकलेल्या ग्राहकाची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या तंत्रज्ञानाला मारहाण झाली होती. यानंतर या तंत्रज्ञानावरच संबंधित ग्राहकाने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याचा निषेध करण्यासाठी काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.
अमरावती जवळच्या रेवसा गावात श्री संत ब्रह्मचारी महाराजांचा 156वा पुण्यतिथी महोत्सव आहे. या निमित्ताने भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदराच्या लेंड्या आढळून आल्या आहेत. सांगोला तालुक्यातील कमलापूर इथं हा प्रकार उघडकीस आलाय. ग्रामस्थांमुळे हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पोषण आहाराचं गोडाऊन सील केलंय. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल 6 तास सरकारी रुग्णवाहिका न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झालाय. ही घटना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्तीय रुग्णालयात घडली आहे. 6 तास सरकारी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागल्याने संताप व्यक्त केला जातोय.